अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। उद्या नवरात्रोत्सव सुरू होतोय। उद्या घटस्थापना आहे आणि 9 दिवस आपण अगदी आनंदाने नवरात्रोत्सव साजरा करणार आहे। तर या नवरात्र 2023 चे 9 शुभ रंग कुठले आहे, त्यानंतर देवीला आपल्याला 9 दिवसात कुठल्या 9 वेगवेगळ्या माळा किंवा फुलं किंवा कुठल्या पानांची माळ अर्पण करायची आहे, या 9 दिवसाचे 9 नैवेद्य कुठले आहे आणि सोबतच 9 देवीच्या कुठल्या 9 दिवसांमध्ये रूपांची पूजा करायची आहे याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। बघा, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आदिशक्ती दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि देवीचे हे 9 रूप असतात म्हणून तिला नवदुर्गा असं म्हटलं जातं। तर या नवरात्रीच्या प्रत्येक 9 दिवसांपैकी प्रत्येक दिवसाला काहीतरी वेगळं असं महत्त्व आहे। त्या प्रत्येक दिवसाला एक रंग असतो, त्या प्रत्येक दिवशी एक फुलांची किंवा पानांची माळ घालण्याची प्रथा असते आणि प्रत्येक 9 दिवसांमध्ये 9 वेगवेगळे नैवेद्य आपल्याला दाखवायचे असतात। आता तुम्ही म्हणाल की ताई, आमच्या घरी घटस्थापना झालेली नाहीये, मग आम्ही फुलं नैवेद्य कशाला दाखवायचे? तर बघा, तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलस्वामिनीची एकतर मूर्ती असते किंवा टाक असतो किंवा फोटो असतो, तर त्याला सुद्धा या गोष्टी तुम्ही अर्पण करू शकता। ठीक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मंगल कलशाची उद्या नक्की स्थापना करा। ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, ते उपाय सेवा नक्की करा। तर आता बघूया की पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी कुठला रंग आहे, काय नैवेद्य आहे। घटस्थापना म्हणजे पहिली माळ। तर 15 ऑक्टोबर आहे, उद्या रविवार आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप माता शैलपुत्रीची पूजा केली जाते। माता शैलपुत्री हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे, म्हणूनच तिला शैलपुत्री असं नाव पडलेलं आहे। तर उद्याचा रंग आहे नारंगी आणि उद्या नैवेद्य आहे शुद्ध तुपाचा। या दिवशी मातेच्या चरणी गाईचे शुद्ध तूप अर्पण केल्याने निरोगी आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि त्या माणसाचं आयुष्य जे आहे ते निरोगी राहतं। तर पहिल्या दिवशी आपल्याला विड्याच्या पानांची माळ अर्पण करायची आहे। तुम्ही 7 किंवा 11 विड्याचे जे पानं आहेत त्याची माळ बनवून, विड्याचे म्हणजे नागवेलीचे पानं, त्याची माळ बनवून आपल्याला कुलदेवीला, घटाला किंवा टाकाला अर्पण करायची आहे। यासोबतच पिवळी फुले म्हणजे जसं की शेवंतीची, सोनचाफ्याच्या फुलांची माळ जी आहे ती अर्पण करायची आहे। शेवंती आणि सोनचाफ्याची माळ पहिल्या माळेला अर्पण केल्यामुळे आयुष्यामध्ये भरभराटी होते। तर बघा, 16 ऑक्टोबर सोमवारी नवरात्रीची दुसरी माळ आहे। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी आईचे दुसरे रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। या रूपातील माता तपस्वी आहे। माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती। या रूपामुळे तिचं नाव ब्रह्मचारिणी असे पडलेले आहे। तर दुसऱ्या माळेचा शुभ रंग आहे पांढरा आणि या दिवशीचा नैवेद्य आहे साखर। या दिवशी साखरेचा नैवेद्य अर्पण केल्यामुळे घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढतं आणि दुसऱ्या माळेला आपल्याला पांढरे फुलं किंवा अनंत, मोगरा, चमेली किंवा तगर यासारख्या फुलांची माळ जी आहे ती देवीला अर्पण करायची आहे। ठीक आहे। ते अर्पण केल्यामुळे तप, त्याग, वैराग्याची भावना जी आहे ती आपल्या मनामध्ये येत नाही। यानंतर तिसरी माळ 17 ऑक्टोबर मंगळवारी। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आईचे तिसरे रूप म्हणजे देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते। माता चंद्रघंटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत असतो आणि नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी त्यांची पूजा केली जाते। चंद्रघंटा मातेची उपासना केल्यामुळे सर्व इच्छा आपोआपच पूर्ण होतात आणि सांसारिक संकटांपासून मुक्ती मिळते। तिसऱ्या माळेचा रंग आहे लाल आणि नैवेद्य आहे दूध। तर या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाई किंवा खीर देवीला आपल्याला अर्पण करायची आहे। हा नैवेद्य अर्पण केल्यामुळे दुःखापासून मुक्ती मिळते आणि परम आनंदाची प्राप्ती होते। आणि तिसऱ्या माळेला आपल्याला जास्वंद किंवा गुलाब किंवा कान्हेरी किंवा निळी फुलं जी आहे, गोकर्णीची फुलं, कृष्णकमळाची फुलं, या फुलांची माळ जी आहे ती आपल्याला देवीला अर्पण करायची आहे। ही माळ अर्पण केल्यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते, विरंगुणांची वृद्धी होते आणि आवाजामध्ये माधुर्य येतं। यानंतर 18 ऑक्टोबर बुधवारी चौथी माळ आहे नवरात्रीची। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा मातेचे चौथे रूप म्हणजे आई कुष्मांडाची पूजा करावी। विश्वाची उत्पत्ती कुष्मांडेच्या उदरातून झाली होती। जो मनुष्य चौथ्या नवरात्रीचे पूर्ण विधिवत उपवास करतो त्याचे सर्व रोग आणि दुःख जे आहे ते नष्ट होतात। तर या दिवशीचा रंग आहे रॉयल ब्ल्यू म्हणजे गडद निळा कलर आणि या दिवशीचा नैवेद्य आहे मालपुवा किंवा गोड भजी। या दिवशी देवीला जर तुम्ही मालपुवा आणि गोड भजीचा नैवेद्य अर्पण केला तर माता प्रसन्न होते आणि बुद्धीचा विकास होतो, त्याचबरोबर निर्णय घेण्याची क्षमता वाढते। तसंच चौथ्या माळेला तुम्हाला केशरी किंवा भगवी फुलं
अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुलं यांची माळ जी आहे ती अर्पण करायची आहे. यामुळे सिद्धी प्राप्त होते आणि आरोग्य उत्तम राहतं. नंतर 5वी माळ आहे 19 ऑक्टोबर गुरुवारी नवरात्रीची 5वी माळ आहे. नवरात्रीच्या 5व्या दिवशी आई दुर्गेच्या स्कंदमातेची पूजा केली जाते. आई स्कंदमाता कुमार ही कार्तिकेयाची आई होती. या रूपाची पूजा केल्यामुळे सर्व सिद्धी प्राप्त होते. या दिवशीचा रंग आहे पिवळा. नैवेद्य आहे केळी. या दिवशी केळी अर्पण केल्यामुळे शरीर निरोगी राहतं. आणि यासोबतच 5व्या माळेला बेल किंवा कुंकवाची माळ जी आहे ती अर्पण करायची आहे. त्यामुळे भक्तांच्या मनातल्या चांगल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात. यानंतर 20 ऑक्टोबर शुक्रवारी 6वी माळ आहे. नवरात्रीच्या 6व्या दिवशी दुर्गा मातेच्या 6व्या रूपाचे म्हणजेच आई कात्यायनीची पूजा केली जाते. माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनीची कन्या आहे. मातेला तिच्या तपश्चर्येने प्रसन्न केल्यानंतर तिला कन्या म्हणून जन्म दिला, म्हणूनच तिला कात्यायनी असे म्हटले जाते. आणि या दिवशीचा शुभ रंग आहे हिरवा आणि नैवेद्य आहे मध. माता कात्यायनीला मध अर्पण केल्यामुळे आकर्षण शक्ती जी आहे ती लवकर वाढते. यासोबतच 6व्या माळेला कर्दळीच्या फुलांची माळ जी आहे ती अर्पण करायची आहे. त्यामुळे अद्भुत शक्तीची प्राप्ती होते. यानंतर 21 ऑक्टोबर शनिवारी 7वी माळ आहे. नवरात्रीच्या 7व्या दिवशी आई काल्या रात्रीची पूजा केली जाते. आईचे हे रूप खूपच शक्तिशाली आहे. ही माता काल म्हणजे वाईट शक्तींचा नाश करणारी आहे, म्हणून तिला कालरात्री म्हणून ओळखले जाते. या दिवशीचा रंग आहे राखाडी म्हणजे ग्रे आणि नैवेद्य आहे गूळ. हा नैवेद्य अर्पण केल्याने येणाऱ्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि उपवासाला होणारा अचानक त्राससुद्धा कमी होतो. तसंच 7व्या माळेला आपल्याला झेंडू किंवा नारंगीची जी फुलं असतात त्याची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे. त्यामुळे पापांपासून मुक्ती होते आणि शत्रूंचा सुद्धा नाश होतो. यानंतर 22 ऑक्टोबर रविवारी आहे 8वी माळ. नवरात्रीच्या 8व्या दिवशी आई महागौरीची पूजा केली जाते. बरीच लोक या दिवशी कन्यापूजन सुद्धा करतात. कुमारिका पूजन आपण ज्याला म्हणतो. गोऱ्या रंगामुळे तिचे नाव महागौरी असं ठेवण्यात आलेलं आहे. मातेच्या महागौरी रूपाची पूजा केल्यावर माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य काम शक्य करून देवी आई आशीर्वाद देत असते. या दिवशीचा रंग आहे जांभळा म्हणजे पर्पल कलर आणि नैवेद्य आहे नारळ. तर 8व्या माळेला तांबडी फुलं किंवा कमळ किंवा जास्वंद, कणेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ देवीला आपल्याला अर्पण करायची आहे. ही माळ अर्पण केल्यामुळे आयुष्यातले दुःख कमी होऊन सुखामध्ये वाढ होते. तसंच नारळाचा नैवेद्य जो आहे किंवा नारळापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे. यानंतर 23 ऑक्टोबर सोमवारी आहे 9वी माळ. नवरात्रीच्या 9व्या दिवशी आई सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. हे रूप सिद्धी प्रदान करणारे आहे. माता सिद्धिदात्री सर्व प्रकारची सिद्धी देत असते, म्हणून तिला सिद्धींची मालकीण असं सुद्धा म्हणतात. या दिवशीचा रंग आहे मोरपंखी म्हणजे पिकॉक ग्रीन आणि या दिवशीचा नैवेद्य आहे तीळ. तर तीळ किंवा तिळापासून बनवलेला कोणताही पदार्थ तुम्ही देवीला अर्पण करू शकतात. यानंतर 9व्या माळेला तुम्हाला कुंकुमार्चनची माळ जी आहे ती अर्पण करायची आहे. ही माळ अर्पण केल्यामुळे व्यक्तीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते आणि अनुचित घटनांचा प्रतिबंध होतो. तर अशा प्रकारे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये या 9 माळा 9 नैवेद्य आपल्याला देवीला अर्पण करायचे. यानंतर 24 ऑक्टोबरला दसरा आहे. मंगळवारी दसरा आहे. या दिवशी नवरात्र समाप्ती असते. या दिवशी आपण घट हलवतो, देवीला नारळ फोडतो, देवीसाठी आपण तळी भरत असतो. दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटायचं असतं. त्यानंतर ज्यांचे 9 दिवस उपवास असतात ते दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडतात. या बघा दसऱ्याला आपण नैवेद्य जो आहे तो पुरणपोळी, खीरपुरी असा नैवेद्य आपण करत असतो. आणि बघा दसरा हा अतिशय शुभ दिवस आहे. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी हा एक दिवस आहे. त्यामुळे या दिवशी सुद्धा आपल्याला देवी आईची सेवा करायची आहे. आणि बघा या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या आहे या तुमच्याकडे घट नसतील तरी तुम्ही देवीच्या फोटोला, देवीच्या मूर्तीला किंवा देवीच्या टाकाला तुम्हाला अर्पण करायचं आहे. तर अशी ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.